हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल अपलिंक कोडर. आज आपण डिप्लोमा फिफ्थ सेमेस्टरचा ऑपरेटिंग सिस्टीम हा सब्जेक्ट स्टार्ट करणार आहोत. फर्स्ट चॅप्टर स्टार्ट करायचा आहे. बट बिफोर गोइंग टू स्टार्ट ऑपरेटिंग सिस्टीमची नेमकी कन्सेप्ट काय आहे हे आपण अंडरस्टँड करूया. सो सपोज यू आर इन अ रेस्टॉरंट. तुम्ही रेस्टॉरंटमध्ये आहात आणि तुम्ही ऑर्डर केलाय पास्ता. जो वेटर आहे तो तुमच्याकडनं एक ऑर्डर रिसीव करेल. तुमची ऑर्डर तो किचनला डिलिव्हर करेल. किचनमधनं तुमचा पास्ता रेडी होईल आणि तो वेटर तुम्हाला तुमचं ऑर्डर तुमच्या डेस्कवरती देईल. ही झाली एक सिम्पल प्रोसेस जी तुमची रिअल टाईममध्ये आहे. सपोज करा की तुम्ही एक युजर आहात आणि किचन हे एक हार्डवेअर आहे. सिमिलरली जेव्हा आपलं कॉम्प्युटर सिस्टीम वर्क होते तेव्हा कॉम्प्युटरचे जे हार्डवेअर कंपोनंट्स आहेत आणि तुम्ही म्हणजे युजर यांच्यामध्ये जे इंटरॅक्शन करायचं काम आहे ते ऑपरेटिंग सिस्टीम नावाची एक कन्सेप्ट करते. ऑपरेटिंग सिस्टीम युजरकडनं इनपुट्स घेते. तुम्हाला काय ॲक्शन करायचे आहेत त्या रिक्वेस्ट घेते, त्या हार्डवेअरला पास करते. हार्डवेअर त्याच्यावरती प्रोसेस करतं, त्याचं आउटपुट जनरेट करतं आणि थ्रू द ऑपरेटिंग सिस्टीम ते तुमच्याकडे डिस्प्ले केलं जातं. ही आहे बेसिक ऑपरेटिंग सिस्टीमची प्रोसेस. सो ॲक्च्युली स्टार्टिंग करायच्या आधी मला तुम्हाला बेसिक कन्सेप्ट सांगायची होती. आता आपण सिलेबस वाईज स्टार्ट करूया. इथं फर्स्ट पॉईंट आहे आपला ऑपरेटिंग सिस्टीम कन्सेप्ट अँड फंक्शन. ऑपरेटिंग सिस्टीमची कन्सेप्ट काय आहे, फंक्शन्स काय आहेत हे आपला फर्स्ट पॉईंट आहे. याच्यावरती क्वेश्चन विचारला गेला आहे. सो लेट स्टार्ट विथ द बेसिक्स. आता डिफाईन ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम इज अन OS. An OS is a program that acts as an interface between the user and the computer hardware and controls the execution of all kinds of programs. ऑपरेटिंग सिस्टीम ही अशी एक सिस्टीम आहे किंवा असा एक प्रोग्राम आहे जो काय करतो, इंटरफेस आहे युजर आणि कम्प्युटर हार्डवेअरमधला. मग अशी जसं एक्झाम्पल मी दिलं. आणि कंट्रोल काय करतो, सगळ्या प्रकारचे प्रोग्राम्स कंट्रोल करायचं काम करतो. सो क्वेश्चन नंबर 1 इज कम्प्लीट. देन लेट्स गो टू द बेसिक एक्झाम्पल, बेसिक स्ट्रक्चर ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम कशी वर्क करते आणि त्याचं स्ट्रक्चर काय आहे. मग ह्याच्या स्ट्रक्चरमध्ये फर्स्ट आपण डायग्राममधनं अंडरस्टँड करूया. हार्डवेअर आहे जो इंटरनल लेअर आहे, कर्नल आहे, शेल आहे आणि युजर आहे. सो द अबाव फिगर शोज द बेसिक स्ट्रक्चर ऑफ अन ऑपरेटिंग सिस्टीम which shows various parts of the operating system and each parts consist of number of programs. प्रत्येक जे व्हेरियस पार्ट्स आहेत त्या प्रत्येक पार्टमध्ये भरपूर नंबर ऑफ प्रोग्राम्स आहेत. ऑपरेटिंग सिस्टीम हॅज अ लेयर्ड स्ट्रक्चर. हे जे आहेत ते लेयर्स आहेत विथ द बॉटम मोस्ट लेयर फॉर्मिंग द हार्डवेअर पार्ट. सगळ्यात बॉटम मोस्ट लेयर आहे तो हार्डवेअर आहे अँड द आउटरमोस्ट लेयर फॉर्मिंग युजर इंटरफेस. सगळ्यात बाहेरचा लेयर आहे तो युजरचा इंटरफेस आहे. इन बिटवीन दीज टू लेयर्स, ह्या दोन लेयरच्या मध्ये कर्नल लेयर आणि शेल लेयर आहे. ओके, द कर्नल लेयर इज द इनर मोस्ट लेयर अँड द सेंट्रल कंट्रोलिंग पार्ट ऑफ द ऑपरेटिंग सिस्टीम. हा आहे तो आतला लेयर आहे आणि हा सगळ्यात महत्वाचा कंट्रोलिंग पार्ट ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ऑपरेटिंग सिस्टीमचे जे वर्किंग्स आहेत ते कंट्रोल करायचं काम कर्नल करतं. The kernel is the core part of as provides basic services all other parts of the OS. कर्नल हा एक कोअर पार्ट आहे जो प्रोव्हाइड करतो ऑपरेटिंग सिस्टीमच्या बेसिक सर्व्हिसला. कर्नल हा एक कोअर पार्ट आहे ऑपरेटिंग सिस्टीमचा. टायपिकल कर्नल contains programs that are used for the basic functions of an operating system like process management, input output device management. कर्नल हा एक असा प्रकारचा फंक्शन आहे जो काय करतो,
ऑपरेटिंग सिस्टीमची जी कामं आहेत वेगवेगळ्या प्रकारची, जसं की प्रोसेस मॅनेजमेंट आहे, इनपुट आउटपुट आहे, युजरकडनं इनपुट घ्यायचं, त्याला आउटपुट प्रोव्हाइड करायचं, हे जे बेसिक फंक्शन्स आहेत त्याच्यासाठी तो यूज केला जातो, हेल्प करतो. देन नेक्स्ट आहे तो शेल. शेल इज द नेक्स्ट लेअर टू द कर्नल. A shell is a software that provides an interface for the user of an operating system to access the services of a kernel. हा काय आहे? एक इंटरफेस आहे युजर कडनं मिळालेला ऑपरेटिंग सिस्टीम ॲक्सेस करण्यासाठी आणि कर्नलचे सर्व्हिसेस ॲक्सेस करण्यासाठी. ओके. The shell is the layer of programming that understands and executes the commands of user enters. शेल काय करतो? युजरने जे काही कमांड्स दिले आहेत, जे काही प्रोग्राम्स दिले आहेत ते अंडरस्टँड करतं आणि पास करतं कर्नलला. कर्नल ते काम काय करतं? एक्झिक्यूट करतं, ऑपरेटिंग सिस्टीमच्या फंक्शन्सला मदत करतं. युजर इंटरॅक्ट्स विथ द प्रोग्राम इन युजर इंटरफेस, टिपिकली with the command interpreter to request use of resources and services provided by the system. आता युजर सगळ्यात लास्ट लेअर काय करते? एका युजर इंटरफेस थ्रू इंटरप्रेट करते ऑपरेटिंग सिस्टीम सोबत. युजली तुम्हाला जेव्हा कमांड्स असतात त्या कमांड लाईन इंटरप्रेटर म्हणजे CLI, CMD याच्या थ्रू आपण इंटरॅक्ट करतो. सो इथं त्यांनी म्हटलंय कमांड इंटरप्रेटर. युझिंग कमांड इंटरप्रेटर रिक्वेस्ट ऑफ रिसोर्सेस. तुम्हाला कुठले रिसोर्सेस यूज करायचे आहेत, कुठले डिरेक्टरीज यूज करायचे आहेत, हे सगळं ह्या युजर इंटरफेस लेअर थ्रू केलं जातं. नेक्स्ट, आता हा क्वेश्चन मोस्टली पडलेला आहे. लिस्ट एनी 4 फंक्शन्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. आता मेजर फंक्शन्स आहेत प्रोसेस मॅनेजमेंट, मेमरी मॅनेजमेंट, फाईल मॅनेजमेंट, डिव्हाइस आणि रिसोर्स मॅनेजमेंट, सिक्युरिटी अँड प्रोटेक्शन, जॉब अकाउंटिंग, कम्युनिकेशन. मोस्टली हा 2 मार्काला पडलाय, पण बऱ्याच वेळेला 4 मार्काला पण विचारला जाऊ शकतो. सो मी 7 पॉईंट काढले आहेत, म्हणजे तुमचं एक 1-1.5 पानाचा तरी आन्सर होईल याचा. प्रोसेस मॅनेजमेंट. अ प्रोग्राम इन एक्झिक्युशन इज कॉल्ड एज प्रोसेस. जेव्हा तुम्ही प्रोग्राम लिहिता तो एक टेक्स्ट असतो आणि जो तुम्ही जेव्हा एक्झिक्यूट करता तेव्हा ते जे आपले कॉम्प्युटरचे हार्डवेअर डिव्हायसेस आहेत ते त्यांना एक्झिक्यूट करण्यासाठी काम करतात. सो त्याला आपण प्रोसेस म्हणतो. OS इज रिस्पॉन्सिबल फॉर द क्रिएटिंग, डिलेटिंग, सस्पेंडिंग अँड रिझ्युमिंग द प्रोसेस. OS रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी? प्रोसेस क्रिएट करण्यासाठी, प्रोसेस डिलीट करण्यासाठी, सस्पेंड करण्यासाठी आणि रिझ्यूम करण्यासाठी. CPU मध्ये जे प्रोग्राम्स चालू असतात त्याच्यामध्ये जे वर्किंग आहे ते मेजरली मॅनेज केलं जातं ऑपरेटिंग सिस्टीम थ्रू. देन मेमरी मॅनेजमेंट. OS इज रिस्पॉन्सिबल फॉर द अलोकेशन अँड डिअलोकेशन ऑफ द मेमरी. OS काय करतं? आपले जे CPU आहे किंवा आपलं हार्डवेअर आहे त्याच्यामधले जे प्रोसेससाठी मेमरी अलोकेट करणं किंवा डिअलोकेट करण्याचं मेजर काम जे आहे ते मेमरी मॅनेजमेंट ऑपरेटिंग सिस्टीम करतं. The system programs as well as other programs and the data. सिस्टीमचे जे प्रोग्राम्स आहेत आणि आपण जे एक्झिक्यूट करतो ते पण प्रोग्राम आहेत, हे सगळं एक्झिक्यूट आणि मेमरी मॅनेजमेंट करण्याचं काम काय करतं? ऑपरेटिंग सिस्टीम करतं. फाईल मॅनेजमेंट. अँड OS deals with the storage creation and deletion of file on various storage devices. स्टोरेज डिव्हायसेस म्हणजे आपले SSD, हार्ड डिस्क या सगळे जे स्टोरेज डिव्हायसेस आहेत त्याच्याबरोबर डील करण्याचं काम आपला ऑपरेटिंग सिस्टीम करतं. इट अलाउज ऑल द फाइल्स टू बी इझिली चेंज अँड मॉडिफाईड. ऑपरेटिंग सिस्टीम अलाव करतं वेगवेगळे जे आपले फाईल्स आपण जे सेव्ह केल्यात हार्ड डिस्कमध्ये, सो त्याच्यामध्ये चेंजेस करणं आणि मॉडिफाय करणं, त्यांचं यूज करणं, हे आपल्याला काय करतं? ऑपरेटिंग सिस्टीम अलाव करतं. डिव्हाइस अँड रिसोर्स मॅनेजमेंट. मॅनेजिंग डिव्हाइसेस अँड रिसोर्सेस अँड अलाविंग युजर्स to share the resources such as CPU time, main memory, secondary storage and input output devices. For example, आपल्या कॉम्प्युटर्स किंवा सिस्टीमला एखादा प्रिंटर जोडलाय, सो प्रिंटर जोडलाय ॲज वेल एज मला स्कॅनर पण जोडायचं आहे, स्पीकर पण जोडलाय. असे जे वेगवेगळे डिव्हायसेस आहेत त्याचे रिसोर्सेस मॅनेजमेंट करायचं काम
हे आपलं ऑपरेटिंग सिस्टीम करतं. जेव्हा आपण सेम टाइमला मल्टिपल रिसोर्सेस कनेक्ट करतो तरी सुद्धा आपला जो कॉम्प्युटर आहे तो लॅग होत नाही किंवा बंद पडत नाही, बिकॉज ऑफ द ऑपरेटिंग सिस्टीम. हे सगळं कंट्रोल आणि मॅनेज करायचं काम कोण करतं? ऑपरेटिंग सिस्टीम. देन सिक्युरिटी अँड प्रोटेक्शन. Securing the system against possible unauthorized access to the data. आता मेन पॉईंट हा आहे की जे काय आपले सिस्टीम आहे त्याच्यामध्ये अनऑथराइज्ड कोण जर युजर ॲक्सेस करत असेल तर त्याला त्याच्यापासून सिक्युअर करायचं आहे. फॉर एक्झाम्पल एनी अदर एंटिटी बाय मीन्स ऑफ पासवर्ड अँड एनी अदर टेक्निक्स. बाय मीन्स ऑफ पासवर्ड म्हणजे काय? तर आपण आपल्या सिस्टीमला पासवर्ड देतोच. फॉर एक्झाम्पल आपल्या फाईलला पासवर्ड देणं किंवा फाईल हाईड करणं. आपल्या फाईल एक्सप्लोररमध्ये आपण फाईल हाईड पण करू शकतो. तशा टाईपमध्ये आपण काय करतो? ऑपरेटिंग सिस्टीम आपल्याला हेल्प करते की आपले जे डेटा आहे किंवा फाईल्स आहेत, डॉक्युमेंट्स आहेत ते प्रोटेक्ट करण्यासाठी. ओके. जॉब अकाउंटिंग. कीपिंग ट्रॅक ऑफ टाईम अँड रिसोर्सेस युज्ड बाय व्हेरियस जॉब्स अँड युजर्स. कुठल्या रिसोर्सने किती टाईम यूज केला आहे, कुठल्या युजरनं कुठला रिसोर्स किती वेळा यूज केला आहे, याच्या सगळ्याचं ट्रॅक करायचं काम जॉब अकाउंटिंग करतं. म्हणजे जॉब अकाउंटिंग थ्रू आपलं ऑपरेटिंग सिस्टीम करतं. आणि कम्युनिकेशन. प्रोव्हाइडिंग इंटरफेस फॉर द युजर टू कम्युनिकेट विथ ईच अदर इन द सेम ऑर अदर सिस्टीम बाय शेअरिंग ऑर ट्रान्सफरिंग डेटा. म्हणजे ह्याचा उपयोग तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जे कॉम्प्युटर सिस्टीम आहे ते विदिन द कॉम्प्युटर किंवा आउटसाइड द सिस्टीम कम्युनिकेट करतं. फाईल ट्रान्सफरिंग असेल, आपण DCNमध्ये बघितलेलं की एका कॉम्प्युटरवरनं अखंड लॅनमध्ये आपण एकच फाईल ट्रान्सफर करू शकतो. सो ऑपरेटिंग सिस्टीम ह्याच्यासाठी पण हेल्प करतं की कम्युनिकेशन करायचं आहे, आपल्याला वेगवेगळ्या रिसोर्सेस बरोबर इंटरॅक्ट करायचं आहे. सो ऑपरेटिंग सिस्टीम ही गोष्टसुद्धा करतं, मॅनेज करतं. सो हे झालं आपल्या ऑपरेटिंग सिस्टीमचे फंक्शन्स. यातले कुठले पण 4 लक्षात ठेवा किंवा 6 लक्षात ठेवा. जर 4 मार्काला पडलं तर बाय चान्स आपल्याला लिहिता येऊ शकतं. सो दिस इज अवर फर्स्ट व्हिडिओ, इंट्रोडक्टरी व्हिडिओ. देन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा 1.2 स्टार्ट करूया. वेगवेगळे टाईप्स आहेत ऑपरेटिंग सिस्टीमचे, बॅच आहे, मल्टी प्रोग्राम आहे. याच्यावरती बऱ्याच वेळा भरपूर क्वेश्चन विचारल्यात. थँक्यू सो मच.